इसने मेन्यू कार्ड लिया पर क्या करे, ये बता तेन्नो क्या चाहिए इस मेन्यू कार्ड से. आमचा नाश्ता आलेला आहे. हे बघा मिसळपाव. या तिघांनी मिसळपाव मागितले आणि माझा स्पेशल आहे वडापाव. पैसा बचा रहा है भाई. पैसा बचा रहा है भाई. देखो नॉर्मलचा वडापाव आहे. खाऊंगा तरी सांगा. बाकी आता मिसळपाव खाऊया आणि बघूया पुढे आता पुढे फिरायला जायचं आहे. चलो किती वेळा सांगते कुठे फिरायला. तर मैत्रिणींनो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आम्ही लोक जातोय आता मांडवी बीचला. मागून देसाई गाडी आली. हा रे देसाईच आहे. तर पाठून मनीष येतोय, पुढे साहिल चालतोय आणि आम्ही इकडे मध्ये चालतोय. तर आता जाऊया. आम्ही दोघं भाऊ नाही, आम्ही तिघं भाऊ एका खांबावर राहू. खांबावरून सर्वांना सिग्नल देऊ. तर हा तर चलो मांडवी बीचला जाऊया. बघूया आता रत्नागिरीचे काय काय प्लेस कसे आहेत ते आता आपल्याला काय माहिती नाही बाबा. ओ माय गॉड. साहिलचा अरे मित्र त्याची तो आपला कशामध्ये रे तो शोले मध्ये ती हे दाखवतात ना. आणि तो मराठी पिक्चर आहे बघ तो कोणता तो डोला त्याचा हे असतो तो छोटा असतो तो काय ते नाव काय ते पिक्चरचा काय माहिती नाही. हा अरे यार नाव विसरलं भाई. नाव विसरलो. हा आठवतो मी नाव. हा. ते टाकी दाखवून ठेव फक्त. ओके. हा तर ही टाकी दिसते तुम्हाला, ह्याच्यावरून काहीतरी पिक्चरचं नाव शोधतोय आता काय माहिती नाही. पण आता आपण जातोय मांडवी बीचला. साहिलचा मित्र आपल्याला गाईड करतोय. तर सायली चलो. तर चला. तुम्ही पाहू शकता सगळे पर्यटक पण सुद्धा आलेले आहेत. आणि हा तुम्हाला मी निसर्ग दाखवतो. तर मित्रांनो आम्ही आज मांडवी समुद्रावर आलोय. तर या समुद्राच्या लाटा बघा. त्याच्या लाटा गळा या लाटांच्या. हा तर मित्रांनो आम्ही लोक आलोय मांडवी बीचला आणि बघू शकता तुम्ही मांडवी बीच कसा एक नंबर वाटतोय. चुम्मेश्वरी आहे रत्नागिरीचा. चुम्मेश्वरी म्हणजे चुम्मेश्वरी. तर माझ्या महाशय गुरुजन हे हर्ष. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. तर माननीय गुरुजन वर्गाचे माझे सगळे जमलेल्या माझ्या बांधवांनो, आज मी तुम्हाला मांडवी समुद्राबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे. तर तुम्ही सांगितलं ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती. तर मित्रांनो हा जो मांडवी समुद्र आहे तो खूप मोठा आहे. आम्ही पहिल्यांदा आलो इकडे. तर तुम्ही कुठे आहे ते पण सांगा. आणि या लाटा तर तुम्ही बघू शकता. हा भल्या मोठा लाटा आहे. त्या लाटा बघा, यांच्या लाटा त्यांच्या एका घोडाकांच्या लाटांच्या. आणि हे मांडवी समुद्र आहे आपला जो आपला रत्नागिरीचा आपला जो जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. आपला जो जिल्हा आहे रत्नागिरी, या जिल्ह्यामधला हा जो आहे मांडवी समुद्र आहे तो आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. तर तुम्ही कहना क्या चाहते हो. तर तुम्ही तर तुम्ही सुद्धा नक्की या. हा निसर्ग बघा. तुम्ही निसर्ग पाहून खूप खूप आनंदी व्हाल. तुम्ही खूप मजा येईल तुम्हाला. आणि पुढे काय तुम्ही मजा एन्जॉय करा. तुम्ही बघू शकता इकडे काका मॉडेलिंग करतात आणि भाई आपला कॅमेरामॅन. आल्या ऑर्डर सुरुवात झाली आहे शूटिंगची. आई शपथ. रत्नागिरीत आमचे चांगले पायगुण आहेत वाटतं. बाकी लोकेशन एक नंबर आहे, बघायसारखं आहे. जर तुम्ही पण रत्नागिरी आलात तर मांडवी बीचला नक्की व्हिजिट करा. खरंच बघण्यासारखी लोकेशन आहे, एक नंबर वाटतंय तिथे येऊन. तर मित्रांनो आम्हाला रत्नागिरीचा या मांडवी बीच बोलून आम्हाला खेळा बनवलेला इकडे. आम्हाला आणले इकडेच आपल्या अंजरल्याच्या बीचवर. आपली पाच बघा. तो तिकडे पाजत आणि तिकडे तो ब्रिज दिसताय, पाच पंढरीचा ब्रिज. तो तिकडे पाजत आणि हा चाललाय गावात गाजत आम्हाला एडा बनवून. हा आहे ना.
कहाँ से आते हैं? उसको छोड़ेगा नहीं आज मैं. 20 लाख दे. अबे 20 लाख दे. अरे कैसा ला मारेगा लात इसको. अबे 20 लाख नहीं बोल रहा हूँ, 20 लाख दे. अरे बूढ़ा आदमी है बाबा, कैसा मारेगा लात उसको. सेम पाजरचा तो ब्रिज वाटतंय रे. आणि हा 5 पंढरी सेम. तर थांबा. गाइस देखो हमारी अभी रील की शूटिंग चालू है इधर हमारे कोकण में रत्नागिरी बीचला रील की शूटिंग चालू आहे बघा. ऍक्टर आहे. दादाला दाखव दादाला. मला नाव सांग तुझं. अभिषेक आंबेकर. आपलं काय बोलते आहे ना रत्नागिरी दाखवली आहे. आता तिकडे आपले रिहर्सल दाखवणार. नाही बोलायचं नाही. ते नाही नुसतं फोनवर बोलल्यावर नाही तुझ्याला. मी नाही सांगितलं तुला माहिती नाही राहायचंय. नाही राहायला. विचार कर बघ तुला थोडं सांगतोय. असं म्हणून तर बघा शेवटचा विचारतो तुला. नाही माहिती ना शेवटचं तुला. तर इथे रिहर्सल चालू आहे रीलची. आणि थोडा खतरनाक एक सीन बनवतोय, बघूया. हा मित्रांनो, आता इथे जे आम्ही रील शूट करतोय ती आता तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसेलच की नक्की कशी झाली आहे ती रील. बाकी त्या रीलची लिंक आहे ना ती मी माझ्या या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. त्यावरून तुम्ही बघा. तर आता मोबाईल तापला आहे कारण ते ऊन जास्त आहे आणि मोबाईलचे चार्जिंग पण उतरते. त्यामुळे आता हा जो ही जी क्लिप आहे ती इथे सेंड करूया आणि डायरेक्ट आपण पोचूया कार्यक्रमामध्ये. आता आम्ही लोक पोचलो आहे काय समाजले जो कार्यक्रम आहे तर त्यांच्या बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम आहे त्या हॉलच्या इथे आम्ही पोचलो आहे. हा सावरकर हॉल म्हणून कोणते आहे तर त्या ठिकाणी आम्ही पोचलो आहे सगळे. ते इकडे आपले उपरवाईज सगळे बसलेत आणि हा सॅम दादा. काय बोलशील? सो गाईज आम्ही आता रत्नागिरी या ठिकाणी ज्या ठिकाणी काय समजले या कार्यक्रमाचं एक इव्हेंट आहे त्या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत. सो माहोल एकदम आनंदाचा उत्साहाचा आहे. सगळी टीम आले. सो चला तर आपण या सणामध्ये या इव्हेंटमध्ये आपण सहभागी होऊया. थँक्यू. तर असं आता लवकरच जाऊया आतमध्ये हॉलमध्ये आणि बघूया नक्की कार्यक्रम कसा आहे आणि कोण होणार नक्की रील बास म्हणजे कोकणचा रील बास येणार आहे. हो चलो जाते अंदर. तर मित्रांनो आम्ही लोक आलो आहे हॉलमध्ये आणि इकडे सगळे आपले उगवतोयच बसलेत. सांदा पण आहे इकडे. तर आता कार्यक्रम नक्की कसा होईल आणि नक्की कोण होणार कोकणचा रील स्टार तर ते आपण बघूया. रील बास कोकणचा रील बास. तर एवढी सारी क्रिएटर्स लोक इकडे आहेत. खूप सारे जण. तर ह्याच्यातले नक्की कोण कोण क्रिएटर्स आहेत ते माहिती नाही. कोण अलग पब्लिक पण आहे असेल पण खूप जण आहेत अजून यायची बाकी आहेत. अजून खाली आहे हॉल आणि तर बघूया कार्यक्रम.
रीलबाज काय समजली आयोजित या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे. याला पुरस्कृत केले श्री परेश साळवी. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी NSS जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय जो मंडळी. मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. निस्वार्थपणाने कलाकारांना देणारी ही दाद. काय समजली? या स्पर्धेचा विजेता ठरतोय जो मंडळी. या स्पर्धेतील कोण होणार रीलबाज. या रीलबाज स्पर्धेचा मानकरी ठरतोय जो मंडळी. या ठिकाणी सन्मानित केलं जाईल श्री परेश साळवी सर यांच्या हस्ते या झो मंडळीच्या संपूर्ण टीमला. झो मंडळींनी काही झो काम केलंय आणि नक्कीच विजेता पदावर आपलं नाव कोरलं गेलंय. काय समजली आयोजित कोण होणार रीलबाज या स्पर्धेचा विजेता याला सन्मानित केलं जाते परेश साळवे यांच्या हस्ते झो मंडळी. दिवस संपला. हॉलच्या बाहेर पडलो आणि समोर होता मुसळधार पाऊस. दिवसभराच्या धावपळीने इतकं थकलो होतो की व्लॉगचा एंड करायचंच राहिलं. पण या रील स्पर्धेनं आम्हाला खूप काही शिकवलं. नवीन माणसं भेटली, नवे अनुभव मिळाले आणि आणखी चांगलं करण्याची प्रेरणा मिळाली. यावेळी कदाचित जिंकलो नसलो, पण पुढच्या वेळी नक्कीच आणखी दमदार तयारीनिशी उतरू. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. आणि हो, ओव्हर बॉईजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.